पंच, हा सामना किती ओव्हरचा राहील? 4. चालू सामना धारोळ विपक्ष कोंबळवाडी. अनंता गावंडा साहेब, आपण कुठे असतील तर या. अनंता गावंडा साहेब या. चालू सामना कोंबळवाडी विपक्ष धारोळा. स्ट्राईकला मोहन, नॉन स्ट्राईकला प्रकाश, गोलंदाज मार्कवर जितेंद्र असतील. दोन्ही नावाजलेले संघ. थँक्यू विजय सर. दरम्यान चेंडू पात्र बॅटच्या पट्ट्यात आले. सिक्स बॅट चेंडू खाली. क्षेत्ररक्षक बनून राहतील प्रेक्षक. धारोळ संघ दोन धाव्यांनी बॅनेलाइज धारोळ संघाला केले जाईल. 12वे प्रतिनिधी हा चेंडू ऑफस्टिंगच्या खूपच बाहेर. इथे मात्र वाईट चेंडूच्या सहाय्याने आपल्याला धावसंख्या मात्र ती 7 धावा. हा चेंडू मात्र खूप टायमिंग केलं जात आहे. इथे मात्र चेंडूचा वेट केला गेला आणि गॅपचं सिलेक्शन केलं जात आहे. लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या मधनं काव कॉर्नर मध्ये कार्पेटच्या साहाय्याने इथे मात्र चौकार येतोय. संघर्षमय दुसरा चौकार. हॅलो. तर मात्र हा चेंडू ऑफस्टिकच्या पुन्हा एकदा खूपच बाहेर वाईट चेंडू घोषित केलाय. 2 चेंडू पैकी गेले. 12 धावा खर्च केल्या जात आहेत. इतर मात्र या गोलंदाज आपण पाहतोय जितेंद्रच्या माध्यमातून हा चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर आला नाही. गप्पा सिलेक्शन शॉर्ट सिलेक्शन केलं जात आहे. व्हॉट शॉट, क्लासिकल फटका. मात्र मोहन फारदी मागच्या सामन्यामध्ये खेळी करता आली नाही. इथून मात्र कुठेतरी थांबून खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र टायमिंग शॉट, बेमिसाल टायमिंग. काय फटका, देखना फटका. मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं 6 धावा. हा 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 व्हॉट शॉट, काय फटका. पुन्हा एकदा क्लासिकल क्रिकेट पाहायला भेटलं मोहन पारदीच्या बॅटमधनं. लगातार तिसरा मोठा फटका आणि जास्त मोठ्या फटक्याच्या साईन धापलकावर धावसंख्या 24 धावा.
शॉट. काय फटकेबाजी मात्र चालू आहे मैदानाच्या चौफेर बाजूने. फटकेबाजी क्लासिकल फटके मात्र पाहायला भेटले. सेवक चेंडू मात्र हलक्याच्या हाताने पुश केले. एकदा पूर्ण केली जाते का चित्त्याच्या वेगाने एकदा पूर्ण केली जाते. 31 धावा धावफलकावर बिनबाद 31 धावा. दरम्यान लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोळ आयोजित या क्रिकेट स्पर्धेत मात्र सौजन्य माननीय श्री भगवान निरगुडे ग्रामसेवक खडकी यांच्या शुभ हस्ते मात्र मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी तर दिली गेली. याही साहेबांचं आगमन झालं गेले. त्या साहेबांचं सुद्धा सहर्ष स्वागत असेल आणि त्यांचा सत्कार सोहळा इथे मात्र केला जाईल. ज्या चमचमते आपण ट्रॉफ्या पाहतोय उत्कृष्ट फलंदाज व बॅट शशिकांत शेंडे ग्रामसेवक असतील फ्रॉम धारोळ. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज व शूज हरीश निरगुडा ग्रामसेवक असतील. त्यानंतर उत्कृष्ट शतरक्षक सुनील शेंडे ग्रामसेवक. चेंडू मात्र फुलाळ्यांचा चेंडू होता सुचिलचा. इथे मात्र पुरेपूर खरपूस समाचार. 37 धाबा धावफलकावर वैयक्तिक या मोहन पारदीच्या आपण पाहतोय. चौकार आहे काय? हा षटकार आहे. माफी असावं. 35 वैयक्तिक धावा आहेत. 2 चेंडू त्यामध्ये स्वेअर असतील. 37 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 2 चेंडू स्वेअर आहेत. वैयक्तिक 35 धाव्यांवर करता अद्याप प्रकाश सारखा फलंदाज नॉन स्ट्राईकला आहे. मागच्या सामन्याचा हिरो वैयक्तिक 44 धावांवर खेळला होता. इथे मात्र त्याचे सख्खे बंधू मोठे बंधू बडे मिया तो बडे मिया छोटे मिया तो छोटे मिया. कधी मोहन पारदी तर कधी प्रकाश पारदी. हा चेंडू ऑफस्टिकच्या वर्ण गुड लाईन लेंथ स्पॉटचा वापर केला गेला. फसवा चेंडू. हा चेंडू काही गरज नव्हती. मी तर म्हणेन स्विचिटचा वापर केला होता. त्रिफळाची दांडी गोल युबीस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद होईल मात्र मोहन पारदी बॅक टू पवेलियन. सात बॉल 35 धावा धावफलकावर मोहन पारदीच्या माध्यमातून पाहायला भेटल्या. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा टॉपेज असेल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कभी च्याकडनं चुका नसतील. फलंदाज बा तू चल मैं आया असं समीकरण. आल्या पावली चला मावली घरी. मात्र प्रकाश अजूनही मैदानात असेल. बालचंद्र बाद झाला गेला
मोहन फारदीनंतर लगेचच बालचंद्रला यावं लागलं. डीजे बजाव. नेट नंबर 4 वर फलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय भावेशला. प्रकाश आणि भावीची जोडी इथून मात्र जबाबदारी उचलून घ्यावी लागेल प्रकाशला. तर मात्र कारण बालचंदही बाद झाला आणि मोहन फारदी बाद झाला गेलाय. हा चेंडू मात्र पुढाण्याचा चेंडू होता. कॅप्टन वेगाने चेंडू चालला गेलाय बाउंड्री लाईन मागे. तर चेंडू अडवण्यात इथे मात्र यश आलं गेलंय. 2 धावा तर मिळतील. ओसमतीचा इशारा. 2 धावेंदा पुकारावर धावसंख्या 39 धावा. 31 धावांचं षटक फेकलं होतं इथे मात्र जितेंद्रने आणि फक्त 8 धावांचं षटक फेकले गेलं. कमबॅक केले गेलं मी तर म्हणेन या गोलंदाजाने सुशीलने. 4 ओव्हरचा सामना याची मात्र नोंद घ्यायचे. त्यानंतर धावपलकावर धावसंख्या 39 धावा. धावपलकावर 12 चेंडू खेळी झाल्यानंतर 39 धावा धावपलकावर लागल्या गेल्या तिथे मात्र या कुंपडवाडी संघाच्या माध्यमातनं. 19.50 ची सरासरी इथे मात्र गाठली जाते. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आयटम ओव्हर केली जाते. पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता अंबरनाथ इलेव्हन संघाचे कुल कॅप्टन अनंत गावंडा आणि विनायक खोरे. अजय शेंडे येतोय. नक्कीच अजय शेंडेला खूप खूप शुभेच्छा असतील माझ्याकडनं. क्लासमेट आहेत माझे. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी केली जाते. स्क्रीनवर पाहू शकता अजय शेंडेला काही गोलंदाजी केली जाते. पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न चालू आहे इथे मात्र. हाय चेंडू डॉट चेंडू आला गेलाय. बॅक टू बॅक 3 डॉट चेंडू. प्रकाशने काय खेळी केली होती ते मात्र पहिल्या सामन्यामध्ये त्या खेळीला तर लाजवेल अशी खेळी आता मात्र चालू आहे. हा चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात आला. सीटचा बॅट चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील मात्र आबाकाच्या बाहेर येते मात्र कॅमेरामॅनला सलामी देत असताना हा एक संघर्षमय प्रकाशच्या बॅटमधून पहिला षटकार. चार चेंडू अद्याप फेकले. 6 धावा खर्च केले जातात. कमबॅक केलं जाईल का? हा चेंडू मात्र टॉप एज असेल. कुठलीही चुकी नसेल. नरेश चेंडूच्या माध्यमातून फलंदाज बाद होईल ते मात्र प्रकाश फारदी. 3ही बंधू तंबूच्या आश्रयाला या कोंबडवाडी संघाकडनं. डीजे बजाव. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या 3ऱ्या ओव्हरमधील. पूर्णतः कमबॅक केलंय मी तरी म्हणेन. कारण 5 चेंडू फेकल्यात आणि फक्त धावा खर्च केल्या गेल्यात इथे मात्र 6 धावा. एक षटकार वगळला तर निर्धाव षटक म्हटलं जाईल या अजय शेंडेचं. हा चेंडू हलक्याच्या हाताने पुश करायचा आता. ओव्हर सावतीचा इशारा येतोय. काय कमबॅक केले गेले. पहिल्या षटकामध्ये 31 धावा तब्बल खर्च केल्या गेल्या.
त्यानंतर सुचिलाला गोलंदाजी मार्गावर फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी इथे मात्र केली गेली. अजय शेंडेच्या माध्यमातून धावा खर्च केल्या गेल्या 6 आणि गडी बाद करण्यात यश आलं 1. तर 45 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. इथून मात्र स्लॉगरचं षटक असेल 10 ते 12 धावांचं षटक फेकलं तर सामन्यामध्ये मजबूत पकड पकडून ठेवेल हा धारोळ संघ. आणि इथून मात्र 17-18 धावांचं षटक बनवलं तर पूर्णतः मजबूत पकड इथे मात्र या कोंबडवाडी संघाकडनं मजबूत पकड ठेवली जाईल. 15 ते 16-17 धावांचं हे षटक बनवावं लागेल धारोळ संघापुढे. हा चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात आलाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. आत्ता कुठेतरी बॅटचा स्पेस ओपन केला. इथे मात्र या 22च्या माध्यमातून पहिला चेंडू वाईट, त्यानंतर स्लॉट मध्ये चेंडू आणि चेंडू फेकून दिला गेला. इथे मात्र योगेशचा करफोस समाचार. पहिला चेंडू 7 धावा आल्या गेल्यात. अजूनही 5 चेंडू शिल्लक असतील. 52 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. त्यानंतर स्लॉअर वतीचा चेंडू आपण पाहायला गेला. चेंडूच्या साहाय्याने धावफलक स्थिर असेल. धावफलकावर धावसंख्या 52 अद्याप ठेपल्या गेल्यात. 50 पार गेली जाते. अजूनही काहीशे चेंडू शिल्लक असतील. हा चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर आला नाहीये. चेंडू खाली शतरक्षक येतील. त्याच्या आवाकाच्या बाहेर मात्र चेंडू होता, मात्र चेंडूला छूता कव्हर केलं गेलं आणि फलंदाजी ते मात्र बाद होईल. षटकार मारल्यानंतर एक चेंडू डॉट. त्यानंतर इथे मात्र झेल कॅरी केलं जाते. भावेश बॅक टू पॅव्हिलियन. डीजे पंजाब. हा चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर आला नाही. चेंडू जागीच मात्र उंची घेतली गेले. चुकीचं शतरक्षण इथे मात्र पाहायला भेटलं. 2 धावा इथे मात्र एकवटल्या जातील. योगेश आगिवलाकडनं ही झेल मात्र सोडली गेली. त्याचं रूपांतर 2 धाब्यामध्ये झालं गेलंय. 2 धाब्यापेक्षा काही जास्त नसेल. धावफलकावर धावसंख्या 54 धावा. हा चेंडू इथे मात्र फसवा चेंडू होता. नरेशकडनं थोडीशी मिस्टेक झाली गेले. आधीच 2 धावेने पॅनलाइज इथे मात्र केलं गेले धारोळ संघाला. आणि अजूनही काहीचे चेंडू शिल्लक असतील. योगेशचे धावफलकावर धावसंख्या 54 लागल्या गेल्यात. अफलातून गोलंदाजी मी तरी म्हणेन, कारण काय कमबॅक केलं अजयनी लगेचच. चेंडू बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर आला गेला. चेंडू खाली शतरक्षक येतील. अजय एकदा पूर्ण केली जाते. दुसरी धाव धावली जाईल का? थर्ड अंपायर लगेच थर्ड अंपायरची मागणी ते मात्र केली गेली. कुठं खाली? हा तिथंच बघतं.
कर. पक्का जवळचा काम आहे. नक्कीच अद्याप पेंडिंग असेल. खूप जवळ येईल हा निर्णय. तर पंच एक पंच या इकडे. कारण एका धावेची किंमत ही खूप मोजावी लागेल. अंपायर आपण थोडं जवळ लक्ष द्यायचं आहे. तर 2 धावा असतील. नॉट आउट असेल. 2 धावेने धापलकावर धापलक 56 आणि 2 पॅनल्टीच्या धावा म्हणजे 58 धावा आणि 59. नाही नाही आता ऍड करतो. 58 59 टार्गेट असेल. 4 ओव्हर. नक्कीच खूपच पेंडिंगचं डिसिजन होतं ते टाईट होतं कारण खूप जवळ येईल निर्णय. याच दरम्यान 24 चेंडू आणि लागणारी धावसंख्या 59चा टार्गेट असेल. 2 पॅनल्टीच्या धावा ऍड करून 59 धावांचा टार्गेट असेल या धारोळ संघापुढे. येणारे 24 चेंडू मी प्रयत्न करतो की हिंदीमध्ये समालोचन करावे. एखादा शब्द आगळा वेगळा आला तर प्रथमतः सर्व प्रेक्षकांचा ऑनलाईन बघतात त्या प्रेक्षकांकडनं आणि चालू सामन्यामध्ये जे प्रेक्षक बघतात त्यांच्याकडनं खेळाडूंकडनं माफी मागतो. एखादा शब्द चुकीचा आला तर कोणी राग येऊ देऊ नका कारण येणारे 24 चेंडू आणि लागणारी धावसंख्या 59 कशी असेल हे हिंदीमध्ये मी तुम्हाला आता ऐकवतोय. स्ट्राइक इन पे हम देख सकते हैं कवि शेंडे एक बहुत ही हार्ड हिटर कवि शेंडे को हम देख सकते. नॉन स्ट्राइकर पर देख सकते आदिवासी टेनिस क्रिकेट एसोसिएशन अंबरनाथ के अध्यक्ष सुनील जी शेंडे. गेंदबाज हम देख सकते जो बल्लेबाजी करते समय 7 गेंदें और 35 रनों की पारी खेल के मैदान से बाहर हो गए. मोहन पारदी गेंदबाज की पहली गेंदबाजी की जा रही है. P1 का ये और मोहन पारदी के माध्यम से किया जा रहा है. पहली गेंद ऑन द स्ट्राइक देख सकते हैं हम कवि शेंडे को. पहली गेंद कैसी होगी
अंपायर का ग्रीन सिग्नल आता हुआ यहाँ से अंपायर की भूमिका में हम देख सकते हैं। मेन अंपायर की भूमिका में अनंता गावड़ा, मैन फ्रॉम चिंचवली स्क्वायर लेग। अंपायर की भूमिका में देख सकते हैं विनायक घोरे, मैन फ्रॉम प्रीमियर लीग। पहली गेंद ऑन स्ट्राइक का विशेषण एक हार्ड हिटर। पहली गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप, लेग स्टंप को मिस करती हुई है गेंद। पहली गेंद वाइड करार की दी गई है इस मोहन पारदी की पहली गेंद। पहली गेंद शुरुआत यहाँ से खराब हो चुकी है इस कुम्भड़ावाड़ी टीम के माध्यम से। आज इस गेंद को उड़ाया गगनचुंबी, यहाँ से पहला संघर्षमय षटकार इस कवि शिंदे के बल्ले से आता हुआ। और ऐसी आतिशबाजी करना पड़ेगी इस टूर्नामेंट को अगर आगे चलाना है, आगे अगर खेलना है इस लिटिल स्टार धारोल टीम को, तो कम से कम मैं तो कहूँगा 7 या 8 छक्के लगाने होंगे इस इस मैच के दौरान। कुंभड़वाड़ी अगेंस्ट कम से कम 7 या 8 छक्के ठोकने होंगे इस बल्लेबाजों को। सुनील शिंदे और कवि शिंदे को हम देख सकते हैं पहली गेंद 8 का जवाब पत्थर से देते हुए, क्योंकि पहले गेंदबाज थे जितेंद्र शिंदे, उन्होंने 31 रन चेस किया। इस दरमियान इस छक्का स्ट्रेट ड्राइव, तीर भी शर्मा जाए इतना सीधा है छक्का कवि शिंदे के बल्ले से आता हुआ। ये संघर्षमय दूसरा छक्का। डीजे बजाओ। आ चुके थे जितेंद्र शिंदे के और दूसरी गेंद पे छक्का आया था, वही भुगतान भरते हुए इस मोहन पारदी को हम देख सकते हैं। पहली गेंद वाइड डाली उन्होंने भी, और दूसरी गेंद छक्का, तीसरी गेंद भी छक्का, यानी 2 गेंदें फेंक चुके हैं और 13 रन यहाँ से खर्च कर चुके हैं। आने वाली रिक्वायर्ड रन रेट हम देख सकते हैं 15.00 की रिक्वायर्ड रन यहाँ से खेलते हुए। इस गेंद को थर्ड स्लिप में शतरक्षक थे 100% अपॉइंटमेंट दिखाते हुए फील्ड में अपने कौन सी भी गलती नहीं की। अगर थोड़ी सी भी गलती होती तो ये 4 रन मिल जाते, क्योंकि P1 का शतक और यहाँ से फेंका जा रहा है मोहन पारदी के माध्यम से। 3 गेंदें अब तक फेंक चुके हैं और 13 रन खर्च कर चुके हैं। आने वाली 3 गेंदें कैसे रहेगी, क्योंकि यहाँ से हार्ड फटके और चेट के मोहन पारदी को देने होंगे। इस दरमियान इस गेंद को खेलते हुए है फील्डर गेंद के नीचे तैनात प्रकाश पारदी के माध्यम से कौन सी भी चुकी नहीं रह गया से बल्लेबाज यहाँ से बैक टू डगआउट आते हुए कवि शिंदे बैक टू पवेलियन। शॉर्ट गेंद थी, गेंद को लेट खेले थोड़े से, इस वजह से फील्डर तैनात थे प्रकाश पारदी से। प्रकाश पारदी के माध्यम से कौन सी भी गलती नहीं रहेगी और बल्लेबाज यहाँ से बाद होते हुए इस गेंद अगर देखा जाए तो थोड़ा सा कमबैक करते हुए 15.00 की रिक्वायर्ड रन रेट हमें अब देख सकते हैं। स्कोर कार्ड के ऊपर एक विकेट के माध्यम से 13 रन आ चुके हैं। अभी भी इस गेंद को देखा जाए तो गैप का सिलेक्शन खेला हुआ है मिड ऑन और स्लिप कवर में गेंद को फेंका हुआ गैप का सिलेक्शन में और कारपेट के माध्यम से यह मिलता हुआ एक संघर्षमय चौकार। डीजे बजाओ।
नितांत जरूरत थी यहाँ से इस चौकार की, क्योंकि स्कोर कार्ड के ऊपर रन बन चुके थे 13। हाँ बोलना पड़े। हेलो। गेंदबाज हम देख सकते हैं राइट आर्म ओवर किया जा रहा है, लेफ्ट आर्म ओवर किया जा रहा है। इस गेंद को घुटना थे, एक तमाशा दे, गेंद के नीचे फील्डर तैनात, गलती नहीं करेंगे यहाँ से। पहला दूसरा ब्रेक तो मिलता हुआ इस कोमड़वाड़ी टीम को। और अनिल शेंडे बैक टू पवेलियन। थैंक यू विजय। इनिंग नंबर 4 के बल्लेबाज हम देख सकते हैं जितेंद्र शेंडे, जिन्होंने 31 रन पहली ओवर में खर्च किए गए। इस गेंद स्लॉट में गेंद, और गेंद को फेंक दिया आउट ऑफ द स्टेडियम। और ये दूसरा बड़ा फटका या सुनील शेंडे के बल्ले से आता हुआ इस पहला छक्का, एक चौका देके और ये छक्का, इस छक्के के माध्यम से 23 रन स्कोर कार्ड के ऊपर अब तक बन चुके हैं। भावेश की और भी कई गेंदें शेष। इस गेंद को देखा जाए तो इस गेंद शॉर्ट पिच गेंद थी, फ्रंट पिच पे आके खेलना था। इस गेंद को जगह बनाई थी गेंद को खेलने के लिए, टाइमिंग बेमिसाल नहीं हुआ। यहाँ से डॉट गेंद की समाप्ति होती हुई मोहन पारदी के दस्तानों में। क्या गेंदबाजी की जा रही, इस गेंद टॉप पे रहेगी, फलंदाज बल्लेबाज यहां से लौटते हुए पवेलियन की ओर। जिस बल्लेबाज ने आशा दिखाई थी, जीत की आशा दिखाई थी, वो बल्लेबाज यहां से लौटते हुए सुनील शेंडे बैक टू डग आउट। ये गेंद फुल और लेंथ गेंद थी, खराब गेंद थी। इस गेंद को फेंकना था स्टेडियम के बाहर। डॉट गेंद की संभावना आया सहते हुए दस्तानों में, मोहन पारदी के दस्तानों में एक गेंद समाप्त हुई। गेंद स्ट्रेट आउट किया जा रहा है, गेंद के नीचे फील्डर तैनात फरद के माध्यम से, गलती नहीं रहेगी यहाँ से। एक ही रन और का इशारा होता आता हुआ, एक रन के माध्यम से स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ। स्कोर कार्ड के ऊपर 24 रन हो चुके। कवि शेंडे और सुनील शेंडे यहाँ से लौटते हुए पवेलियन की ओर। बारह गेंदे हो चुके, आधा खेल यहाँ से हो चुका है इस दारुल टीम के।
आने वाली गेंदें रहेंगी 12 और 35 रन की जरूरत यहाँ से इस दारुल टीम को अगर जीतना होगा तो 35 रन बनाने होंगे। गेंदबाज हम देख सकते हैं वसंत को देख सकते हैं राइट आर्म और एक गेंद अंपायर हमारी ओर इशारा करते हुए वाइट गेंद के माध्यम से स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 25 रन स्कोर कार्ड के ऊपर एक वाइट के माध्यम से यही गेंद लगातार दूसरी गेंद यहां से वाइट आता हुआ तर जिंकण्यासाठी दारुळ संघाला 33 धावांची गरज. अजूनही 33 धावांची गरज दारुळ संघाला. गोलंदाज मार्कवर वसंत, स्ट्राईकला योगेश आणि नॉन स्ट्राईकला जितेंद्र. अजूनही 33 धावांची गरज. धावसंख्या थैंक यू विजय सर। यहाँ से तो ये 2 रन आते हुए 1 रन नो का और 1 रन पेनल्टी का। थ्रो बॉल किया तो 1 रन थ्रो बॉल का भी दिया जाएगा और 1 रन नो का, यानी कि आने वाली 12 गेंदें और रन्स फ्री रहेंगे।
फ्रीट रहेगा यहाँ से। आने वाली 12 गेंदें और 31 रनों की, बराबर 31 रनों की अभी भी जरूरत। आने वाली 12 गेंदें और एक गेंद यहाँ से कारपेट के माध्यम से जाती हुई लॉन्ग ऑन रीजन की गेंद उठाते हुए फालचंद फाड़ दी, पहली गेंद ब्लॉकॉल में फेंकते हुए। एक गेंद यहाँ से शॉर्ट पिच गेंद और फेंक दिया स्क्वायर लेग बाउंड्री की सर के ऊपर से। यहाँ से ये आता हुआ संघर्षमय छक्का इस जितेंद्र सेंडे के माध्यम से। 11 और 30 का समीकरण था, यहाँ से समीकरण आ बैठा है 10 गेंदे और 24 रन। पस्तीस रन स्कोर कार्ड के ऊपर लग गए धारोल टीम के माध्यम से। लिटिल स्टार धारोल आने वाली 10 गेंदें 24 रनों की जरूरत। एक गेंद फुलालैंड गेंद थी, गैप टच लेसन खेला हुआ कॉर्नर रीजन से जाता हुआ एक गेंद वन बाउंस इनटू द फैंस फॉर शायद माफिया सब 6 रन मिलते हुए कवर के माध्यम से। 6 रन की मदद से स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 41 रन के बन चुके। 41 रन यहां से दारुल टीम के माध्यम से। आने वाली 11 गेंदें 18 रनों की जरूरत। सिक्स है ना, 6 रन आते भाई। 11 गेंदे और 18 रन की जरूरत। एक गेंद शॉर्ट पिच गेंद, गेंद को फेंक दिया, वन बाउंस टू बाउंस इन टू द फैंस। ऐसे समीकरण बिगड़ता हुआ इस कुंभड़बाड़ी टीम का, क्योंकि आने वाली 10 गेंदे और 14 रन की जरूरत। सिर्फ और सिर्फ 14 रनों की जरूरत। पहली गेंद 8-8। एक गेंद स्लॉट में गेंद और गेंद को उड़ाया, फेंक दिया यहां से। आने वाली 7 गेंदें 8 रनों की जरूरत। एक गेंद भी फेंक दी, क्रॉस लाइन खेलते हुए जगह बनाई और गेम यहां से चेंज किया हुआ। अभी भी 1 रन की जरूरत, 2 रन की जरूरत। आने वाली गेंदें रहेगी 6 और
यहाँ से मैच जीते हुए दारुल लिटिल स्टार दारुल टीम। नेक्स्ट मैच तो माथेरान टीम के कप्तान और भिंगार टीम के कप्तान पवेलियन की और आप टॉच विन के लिए आओ। माथेरान टीम इस मैच के मैन ऑफ द मैच यानी कि सामनावीर पुरस्कार माननीय श्री भगवान निरगुड़ा इनकी शुभ से घोषित किया जाएगा, जिन्होंने कमबैक किया 6 गेंदे फेंके और 6 ही गेंद खर्च किए। अजय शेंडे मैन ऑफ द मैच। द मैन ऑफ द मैच इथं घे ना, इथं घे, आपला वायफाय आहे ना। मैन ऑफ द मैच देते हुए यहाँ से